नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा लॉग चॅनलमध्ये. आज आपण हरतालिकेची पूजा केली. उद्याला आपल्याला करायची आहे उत्तर पूजा. पण उत्तर पूजा ही कशी करायची आहे तर याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, जेणेकरून तुम्हाला माहिती ही पूर्ण मिळेल. तर बघा, उत्तर पूजा आपल्याला उद्याला करायची आणि उत्तर पूजा ही शक्यतो आपल्याला 12च्या आतच करायची. सगळ्यात पहिले लवकर उठायचं, छानपैकी आंघोळ करून छान वस्त्र घालायचं आणि नैवेद्यासाठी आपल्याला दही आणि भात आपल्याला घेऊन जायचा असतो. हरतालिकेची पूजा जिथे मांडलेली आहे तिथे एक दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आणि पुन्हा आपल्याला नवीन रांगोळीसुद्धा त्या ठिकाणी काढायची आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला माता पार्वती आणि सखी यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्याच्या पहिले आपल्याला स्वतःला हळदी कुंकू आपल्या कपाळावरती करायचं आहे. नंतर तुम्हाला मग माता पार्वती आणि सखी यांना हळदी कुंकू लावायचं आहे. महादेवांना भस्म लावायचं आहे. आपण जो दिवा लावता त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला मग गणपती बाप्पा आणि हरतालिके मातेची आपल्याला आरती करायची. आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. जो आपण दही भाताचा नैवेद्य बनवला होता तो नैवेद्य आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. नमस्कार करून आपल्याला क्षमा प्रार्थना करायची. त्यासाठी आपल्याला हातामध्ये एक फूल आणि अक्षता घ्यायचे आणि आपल्याला असं म्हणायचं आहे की आपण आमच्या घरी आलात, आमच्या पूजेचा स्वीकार केलात, आशीर्वाद दिलात. आता आपण पुन्हा आपल्या स्वस्थानी विराजित व्हावे व पुन्हा पुढच्या वेळी आपल्या सर्व शक्तींसह आमच्या इथे पुन्हा आगमन करावे असा संकल्प करून हातामधील फुलं आणि अक्षता आपल्याला शिवलिंगाजवळ वाहून द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर जे आपण वाहिलेली पत्री, पाने, फुले आपल्याला ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही आपल्या घराजवळच खड्डा, म्हणजे जिथे गार्डन असेल किंवा मग आपल्या घरामध्ये कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये माती टाकून त्याच्यामध्ये आपल्याला निर्माल्य हे तयार करायचे, जेणेकरून ते खत म्हणून आपण पुन्हा वापरू शकतो. कारण की याने आपलं पर्यावरण पूरक राहील आणि पूजा साहित्याची सुद्धा विटंबना होणार नाही. पूजेमध्ये जे आपण वापरलेले तांदूळ असतात तर ते तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून आपण त्याची खीर बनवून खाऊ शकतो किंवा मग तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही ते पक्ष्यांनासुद्धा खाऊ घालू शकतात. आणि जी आपण वाळूची शिवलिंग तयार केली ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची, नाहीतर मग ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची. पण तिथे कुणाचा पाय लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. जे आपण पूजेमध्ये 4-5 फळे जे वापरतो ते प्रसाद म्हणून तुम्हाला खायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला, तर या पद्धतीने आपल्याला हरतालिकेची उत्तर पूजा करायची आणि जी सामग्री आपण हरतालिकेच्या वेळेस वापरली त्याचं आपल्याला या पद्धतीने निर्माल्य आपल्याला तयार करायचं आहे. झालेली माहिती स्वामींच्या चरणी रुजू करतो. धन्यवाद.